मंचर येथे दूध भेसळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी डॉक्टर ताराचंद कराळे, जयसिंग एरंडे, प्रमोद बानखेले, संदीप बानखेले यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला। आंबेगाव तालुक्यात झालेल्या रासायनिक भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याशी आणि मानवी जीवनाशी खेळ करणाऱ्या दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला। दूध भेसळ प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच अशा प्रकरणांना कायमचा आळा बसावा यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संबंधितांवर निष्पक्ष व कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे, मंचर। चांगले लोक या गोष्टीमध्ये भेसळ करत असताना त्यांना जनाच्या मनाची थोडी वाटली पाहिजे का आपण कोणाच्या जीवाशी खेळतोय, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतोय आणि कमवून काय पैसेच कमवणार आहात ना तुम्ही। अरे पैसे कमायला वेगळे मार्ग आहेत तुम्हाला, परंतु एखाद्याच्या जीवाशी खेळणं हे किती मोठं पाप करताय तुम्ही। आणि म्हणून एक वेळेला सर्वसामान्य लोक तुमच्या खात्यातली भेसळ समजू शकतात, तुमच्या डांबरीकरणात केलेल्या कामाचा भ्रष्टाचार झाला असेल किंवा त्यात भेसळ असेल ते समजू शकतात, तुमच्या बियाण्यामधली भेसळ समजू शकतात, पण जीवनावश्यक वस्तू ज्याच्यावर आपला जीव तरलाय त्याच्याशी भेसळ करताना हे किती वाईट कृत्य करतोय त्यांच्या मनाला ते पटतंय का असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे। आदरणीय तुकारामजी मुंडे साहेबांना आम्ही सुद्धा एक पत्र लिहिणार आहोत का यांना कारणाला या केसमधून सोडता कामा नये। ज्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीला मदत केलेली असेल त्या अधिकाऱ्यांना सुद्धा तळातून उचलून काढलं पाहिजे, खोलून काढलं पाहिजे, चौकात आणून यांना जाब विचारला पाहिजे लोकांसमोर। कारण कोणीतरी एक जण हे कृत्य करू शकत नाही, अधिकारी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याला फॉर आहे। हे कृत्य आतापर्यंत चाललंय, भविष्यात हे घडू नये म्हणून याच्यासाठी कठोरातली कठोर शिक्षा महाराष्ट्र सरकारने मुंडे साहेबांनी यांना केली पाहिजे। आपण 5-6 दिवस झालं महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आंबेगाव तालुक्यातली विशेष करून मंचरमधली ही दुधातली भेसळ किती मोठ्या प्रमाणात आहे आणि चांगले लोक हे गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळतायत। हे आपण 4 दिवस झालं प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सर्वजण पाहतोय। या गोष्टीचा आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी याचा जाहीर निषेध करतो। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, जे आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब आहेत यांनी जे महाराष्ट्रभर हे अन्न भेसळ असेल, दूध भेसळ असेल, अनेक प्रकारच्या भेसळीमध्ये जे धरपकड चालू केली तिचं संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या थरातून लोक स्वागत करतायत। त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याचा फायदा झाला, परंतु जसं याच्यामध्ये व्यावसायिकरण झालं त्या माध्यमातून अनेकांनी या ठिकाणी डेऱ्या टाकल्या आणि त्या माध्यमातून भेसळ करण्याचं काम गेले 10, 15, 20 वर्षे ते करत होते आणि त्याला आता कुठंतरी त्याचा स्फोट झाला आणि ती दुग्ध क्रांती न होता ती रसायन क्रांती झाली। दुग्ध क्रांतीतून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आला होता, परंतु या रसायन क्रांतीमधून अनेक लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम आणि त्या लोकांना अंधारात घेऊन जाण्याचं काम हे सर्वजण करत आहेत आणि या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं पाहायला गेलं तर मी जेव्हा ते पाहिलं की अशा भेसळयुक्त दुधामुळे होतं काय, तर लोकांचं जनजागरण झालं पाहिजे। त्यासाठी या दुधाच्या भेसळयुक्त दुधांमुळे जी बालकं आहेत त्या बालकांच्या वाढीवर परिणाम होतो। नमस्कार, मी डॉक्टर ताराचंद देवराम कराळे, जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण या राज्याचे अन्न आणि भेसळ विभागाचे सचिव माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून
जी मंचर या ठिकाणी दुधामध्ये जी भेसळ होती त्यावर त्यांनी जी कार्यवाही केली त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद बोलवली. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण एक छोटे सैनिक, छोटे कार्यकर्ते म्हणून त्याच्यामध्ये सहभागी असू. खरं पाहायला गेलं तर 30-40 वर्षापूर्वी या आंबेगावमध्ये दुधाच्या रूपाने सफेद क्रांती या ठिकाणी आली. ते काम करत होते आणि तेच परत सांगतो की त्यांना पुष्पासारखंच वाटत होतं की झुकेगा मी साला, आणि त्या पद्धतीने त्यांनी तो प्रयत्न केला. परंतु तुकारामजी मुंडे साहेबांसारखा एक कणखर एक अधिकारी आला आणि यांना झुकवायला लावलं. मी त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. गुजरात सारख्या ठिकाणी हा प्रकार का नाही जास्त आवडत? नाही, तिथे त्या ठिकाणी नियम अटी खूप कडक आहेत. त्या ठिकाणचे राजकारणी कधीही त्या चुकीच्या कामाला सपोर्ट करत नाही आणि त्यामुळे तिथं चांगल्या पद्धतीने दुधावर चांगल्या प्रक्रिया होऊन लोकांपर्यंत जाण्याचा प्रकार चांगला आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही आता ज्या पद्धतीने पुष्पा पिक्चरचं उदाहरण दिलं, तर आंबेगाव तालुक्यातले सिद्धप्पा, मुरगत, कोंडा रेड्डी नक्की कोण आहेत? ते आता तुकारामजी मुंडे साहेब मला आपल्या सगळ्यांना सांगितलं त्यांनी पत्रकार परिषदेत की ज्यावेळेस माझ्याकडे सर्व सबूत येतील मी एव्हिडन्सवर काम करणार आहे. त्यांनी आता चांगल्या पद्धतीने त्यांचं 1 महिना त्यांनी अभ्यास केला, त्यांनी पुरावे गोळा केले, नंतर छापे टाकले. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना सर्व कळेलच की याच्यामध्ये कोंडा रेड्डी कोण, शिनू कोण, मोर्गन कोण आणि याच्यामध्ये प्रताप रेड्डी कोण, हे सर्व बाहेर येईल. परत चांगली पण आहेत. आमचे योगेश अण्णा टिळेकर यांनी याच्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न मांडला आणि त्या माध्यमातून त्यांनी कात्रसारख्या डेअरीवर प्रश्नचिन्ह उभारले. माझ्या मते कात्रसारखी डेअरी पूर्ण बरखास्त करून त्यावर चांगल्या पद्धतीने त्याच्यावर काम करण्यासाठी चांगली लोक गेली पाहिजे आणि लोकांना चांगल्या प्रकारचं दूध मिळालं पाहिजे. याच्या अगोदर आमचे कर्जतचे विक्रम पाचपुते यांनी पनीर या विषयावरही याच्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न विचारला होता. तर मला वाटतं की काही लोक चांगले आहेत, त्या चांगल्या लोकांचा फायदा करून आपण यामध्ये म्हणजे सगळेच दूध डेअरीवाले खराब आहेत असं बी आमचं म्हणणं नाही. जे चांगले आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने दुधाचं त्याच्यावर प्रक्रिया करून लोकांपर्यंत चांगलं दूध द्यावं. परंतु जे चुकीच्या मार्गाने ज्यांनी सिंडिकेट चालवले, हे ऍक्च्युली मोठं सिंडिकेट आहे. हे फक्त मंचर हे त्याचं केंद्र आहे, परंतु याचा या सिंडिकेटचं पार बँगलोर, तुमचं गोवा, तुमचं कोल्हापूर, तुमचं नागपूर, तुमचं मुंबई या अशा सारख्या मोठ्या मोठ्या शहराचं काम येणाऱ्या काळात व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही सांगत होते जे आता पकडलेले आहेत आरोपी यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत, मोठ्या व्यवसायिकाला पकडलेले बाकी तालुक्यात 5 मोठे व्यावसायिक दूध माफिया मोठे आहेत का? नाही, हे बघा, ज्यांना पकडलं नाही अजून असं आहे? नाही आहेत ना, मी तुम्हाला ते सांगतो. आता आपल्या तालुक्यामध्ये अनेक डेअऱ्या तयार झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्यांनी केलं, परंतु जेव्हा तुम्ही आता याची व्याप्ती पाहता एवढ्या प्रकारचं मोठं रसायन. आता साधं उदाहरण सांगतो की आता जर सगळ्या डेअऱ्यांचं ऑडिट केलं तर दूध येण्याचं जे प्रमाण आहे सगळ्यांचं कमी झालं, 20-30% कमी झालं. याचा अर्थ काय? 30-1% आणि तेच तुकाराम मुंडे साहेब म्हणतात की 30-1% भेसळयुक्त दूध आहे ते आता प्रत्येक डेअरीमध्ये यायचं कमी झालं. आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला याच्या माध्यमातून चांगला लाभ होईल. जो योग्य शेतकरी चांगल्या प्रतीचं दूध देतोय त्याला चांगल्या प्रतीचा त्याचा दर पण मिळेल. परंतु या ठिकाणी जे काही डेअऱ्यांनी चुकीचं काम करतायत, जे मोठे असो छोटे असो, तुमच्या मनातील आम्हाला माहिती आहे ते सर्व नावं जर ते चुकीचं असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. वर्षांपासून सहकारी तत्वावर चालणाऱ्या दूध संस्था शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, फायद्यासाठी अगदी एक लाभाचा किंवा कष्टाचा स्रोत आणि उत्पन्नाचं साधन हे जेव्हा सुरू झालं 30-40 वर्षापूर्वी त्यावेळेस फक्त सहकारी तत्वावर या संस्था चालू होत्या. तर मग आज याचं खाजगीकरण करताना ज्या वेळेस अडचणी आल्या त्यावेळेस खाजगीकरणाला कोणी सपोर्ट जास्त केला आणि प्रायव्हेट हे जे डेअऱ्या चालू झाल्या त्यावेळेस शेतकऱ्यांना विचारत का नाही घेतलं? नाही, शेतकऱ्यांना विचारात घेतल्या म्हणून कात्रज सारखी डेअरी हो. त्यांनी तयार केली. परंतु 90च्या दशकात ज्यावेळेस धोरण बदललं सरकारचं की सर्वच गोष्टीमध्ये प्रायव्हेटायझेशन करायचं, त्यावेळेस आदरणीय नरसिंहराव पंतप्रधान होते आणि या ठिकाणी काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये त्यांनी ठरवलं की प्रायव्हेटायझेशन करायचं आणि त्या माध्यमातून मग त्यांनी ते सुरुवात केलं.
परंतु हे प्रायव्हेटायझेशन करताना त्याला जो नियम आणि अटी पाहिजे होत्या, ज्या आता मुंडे साहेबांनी ज्या मागं पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की या प्रकारे आम्हाला पाहिजे, ते गोष्ट न करता त्यावेळेस त्यांना म्हणजे बेछूटपणे अधिकार दिले आणि त्यांनी ते काम केलं. मला या माध्यमातून एवढं सांगायचं की 2007 साली 2010 साली यातले काही आरोपी पकडले होते आणि ते सोडले. त्यांची भावना अशीच झाली होती की आता आपल्यावर कुणी अंकुश ठेवणार नाही. 2 नंबरचा आरोपी तो सगळा फॉर्म्युला सगळ्यांना देत होता. मग संदीप लोढावरती एक गुन्हा दाखल होता, त्यातून तो निर्दोषमुक्त झाला आणि आमच्या प्राथमिक माहितीनुसार अजून 2 गुन्हे दाखल आहे या संदर्भातले. मग संदीप लोढा हा सारी ह्याच्यामधले होता का, आणि ह्याच्यावरती स्थानिक म्हणून तुमची भूमिका काय असेल, एक तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून? आमचं तर प्रामाणिक मत आहे, मुंडे साहेबांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभं आहे. संदीप लोढा असो, अजून कोणी लोढा असो, ज्यांनी चूक केली, ज्यांनी गुन्हा केला त्याला ही जबरदस्त शिक्षा झालीच पाहिजे. याच्यामध्ये तो कुठल्याही पक्षाचा असो, भाजपचा असो, राष्ट्रवादीचा असो, सेनेचा असो, काँग्रेसचा असो, याच्या पाठीमागे कोणी उभं राहता कामा नये. अशा लोकांना सपोर्ट करून कोणी जर करत असेल तर त्याच्यावर सुद्धा आम्ही वेगळा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले का या गोष्टीमध्ये राजकारण होणं महत्वाचं नाही, महत्वाचा विषय आरोपींवर कारवाई म्हणून त्यांना शिक्षा म्हणून. असं होतं असताना तालुक्यामध्ये कुठंतरी त्या डेअरी आता जे काही आरोपी आहेत त्यांचे फोटो आणि कुठेतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो एकत्र करून ते कुठेतरी सोशल मीडियावरती फिरवले जात आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे जोडून. ते कुठं चुकीचं चाललंय असं वाटत नाही? प्रसंगाचा आहे. पहिली बाब, समजा एखाद्या सुखदुःखाचा प्रसंग असेल, लग्नामध्ये किती मोठा नेता असेल त्याच्या मागे कोणी येऊन उभा राहू शकतो, ते फोटो कॅच करून ते प्रसारित होऊ शकतात. त्याचा अर्थ आपल्याला तसा लावता येणार नाही. परंतु खरोखरच त्यांचे जर ह्या भेसळयुक्त लोकांचे संबंध असतील त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. कारण गर्दीमध्ये कोणाचा फोटो कोणासोबत लावून ते काढता येतो, तो प्रसारित करता येतो. आणि चुकीच्या गोष्टीला जर कोणी नेता समर्थन करीत असेल तर नेत्यावर कारवाई का होऊ नये? आरोपी पदाधिकारी आहेत असंही कुठं लिहिलं जातं त्याच्यामध्ये. पदाधिकारी जरी असेल आणि तो खरोखर जर ह्या गुन्ह्यात असेल तर त्याला काय शिक्षा होणं, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कुठल्याही पक्षाचा असो. प्राथमिक माहितीमध्ये हे 2-3 वर्षाचे हा प्रकार चालू आहे. मी 2-3 वर्ष यांना राजकीय पाठबळ मिळत होतं का, हे का कायद्याच्या तावडीतून सुटत होते? पाठबळ मिळत असल्याशिवाय कोणी हे कृत्य करू शकत नाही, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्याला कळले का याच्यामध्ये कोण कोणाच्या पाठीमागे उभा आहे हे सगळ्यांना माहिती. फक्त पुराव्यांशी समोर येऊ द्या, आम्ही त्याची नावं घेऊ शकतो. आपल्या हातात जर पुरावा नसेल, काही जर आपल्या हातात आलं नसेल तर आपण ते बोलणं उचित नाही. किंवा आपल्या रक्ताचा असो, आपल्या हातात जर सबळ पुरावा आला तर त्याचा आपण उच्चार करायला घाबरणार नाही. तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे. तुमच्याकडे पुरावे नाहीत राष्ट्रवादी पक्ष? आमच्याकडे कागदोपत्री जर सबळ पुरावा आला तर आम्ही त्याच्या नावाचा उल्लेख 100% करणार. जी लोक सांगत होती दुधात भेसळ नाही, आम्ही खूप चांगलं काम करतोय, त्याच लोकांनी गेल्या 2-3 दिवसापूर्वी टँकर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टँकरमधलं दूध सोडून दिलं. दुधाच्या पिशव्या गाडीमध्ये भरलेल्या घाटामध्ये नेऊन टाकून दिल्या. हे नक्की काय प्रकार आहे? हे पहा, कुंपण शेत खाते हे सगळ्यांना माहिती आहे. हां, आमच्या उलट सगळ्यांना आव्हान आहे की ज्यावेळेस आपण निवडणुका येतात, मतदारांना बी आव्हान आहे की आपण मतदान करताना आपल्या मतदानाचा हक्क चांगल्या पद्धतीने बजावला पाहिजे. कुणाच्या प्रलोभनाला किंवा कुणाच्या खोट्या गोष्टींना समोर न जाता जी लोक समाजासाठी काम करतात, लोकांसाठी काम करतात, अशा लोकांच्या पाठीमागे उभं राहणं येणाऱ्या काळामध्ये मतदारांची मी एक जबाबदारी राहणार. जोपर्यंत आता काय झालंय, नेत्यांनाच कॉन्फिडन्स आलाय की काही झालं तरी आपण सगळं करू शकतो. हा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी मतदारांचा मोठा रोल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आंबेगावचा मतदार शून्य आहे, तो योग्य पद्धतीने योग्य निर्णय घेईल. तुम्ही डॉक्टर की म्हणजे याच्यामध्ये अजूनही हात असण्याचे शंका आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या ठिकाणी पाठिंबा कोणाचा भेटतोय का अशा लोकांना, काय सांगा? नाही, आता सध्या तरी सरकार म्हणून जे आमचं युतीचं सरकार आहे ते सरकार तुकाराम मुंडे साहेबांच्या पाठीशी आहे. त्या दिवशी विधानसभेमध्ये जिरवळ साहेबांनी सांगितलं की तुकाराम मुंडे साहेबांची बदली होणार नाही, त्यांना काम करायला पूर्ण फ्रीडम दिलंय. तुकाराम मुंडे साहेबांनीही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलंय की मला कोणाचा दबाव नाहीये, ते त्यांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांच्यावर कोणा दबाव आहे आणि म्हणून ते थांबलेत म्हणून. जयसिंग शेठ, काल जी सर्वपक्षीय बैठक झाली मार्केट यार्डमध्ये,
तिथं बोलताना बरेच राजकीय नेत्यांनी एका राजकीय पक्षाचा उल्लेख केला, पदाधिकाऱ्यांचा उल्लेख केला. जो तो राजकीय पक्ष आज तुमचा मित्रपक्ष आहे, ह्या सगळ्या सिंडिकेट मागं काही राजकीय पाठबळ वाटतंय का? दुसरा प्रश्न यालाच लागून की याच्यामध्ये प्रामाणिक शेतकरी बदनाम होतोय आणि आंबेगाव तालुका बदनाम होतोय का? शेतकरी बदनाम ह्याच्यात कुठलंच काही कारण नाही. वरती मनुष्यवधाची कलम लावावेत का, जेणेकरून तुमची जीवितहानी झाली असेल या मागची? नक्कीच आता काय आहे, जोपर्यंत कायदे चांगले कडक होते नाही आणि त्याची अंमलबजावणी जोपर्यंत चांगल्या पद्धतीने होत नाही तोपर्यंत या अशा गोष्टी होत राहणार. हे लोक पुन्हा जामिनावर सुटून येणार आणि पुन्हा हे रॅकेट चालू राहणार. हे थांबण्यासाठी आपल्याला चांगले कायदे तयार करून त्याची अंमलबजावणी चांगली करणे गरजेचं आहे. माझं तर वैयक्तिक मत आहे, जसं यूपीमध्ये भ्रष्टाचारी, गुंडागिरी, दहशत ह्यांची देंड चौकातून काढली जाते, महाराष्ट्र सरकारने सुद्धा याच्यात थोडा कायद्यात बदल केला पाहिजे. जे असले भेसळयुक्त धंदे करत असतील, दहशत माजवत असतील, भाईगिरी करत असतील, यांची दंड चौकातून काढले पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना तो एक आधार वाटेल का सरकार सुद्धा इतकी कडक कारवाई करत असेल, पुन्हा हिंमत होणार नाही अशी भेसळ करायची, दहशत माजवायची, दादागिरी करायची. जर चौकातून अशा लोकांची दंड काढली ना तर परत यांची हिंमत व्हायची नाही असले धंदे करायला लोकांच्या समोर येऊन. योग्य पॅटर्न राबवावा का, घरावरती बुलडोजर चालवणे असेल किंवा UAP कायदा यांच्यावरती लावणे असेल, अशी काही मागणी पक्षातर्फे करण्यात येईल का? करू 100%. महाराष्ट्रातून नाही देशातून उत्तर प्रदेशातल्या योगीजींचं कौतुक का होत आहे तर कायदा कडक आहे, त्याच्यापेक्षा अंमलबजावणी जास्त कडक आहे. महाराष्ट्रातले कायदे कडक आहेत परंतु अंमलबजावणी उत्तर प्रदेशसारखी कडक होत नाही म्हणून लोकांना त्याच्यात फावलं जात आहे. हे फावू नये म्हणून माझं अशी तेच म्हणणे होतं, या कृत्याचा निषेध करत असताना ह्यांना चौकातून फिरवलं पाहिजे बेड्या घालून का, जेणेकरून पुन्हा असल्या पैदाशी समाजामध्ये तयार होणार नाही तर लोकांच्या जीवाशी कोणी खेळणार नाही परत. बोला. हा जो भेसळीचा प्रकार पूर्ण महाराष्ट्रभर देशभर जो गाजतोय आणि केंद्रबिंदू मानला गेलाय मंचर. खरं पाहिलं तर आम्ही मध्ये नावं वाचली, सगळी मंचरच्या बाहेरची नावं आहेत. मग आमच्या शेजारी बसलेले जिल्ह्याचे आमचे उपजिल्हाध्यक्ष आहेत, प्रमोद आहेत, गणेश आहेत, ह्यांचं सुद्धा म्हणणं आहे मंचरचं नाव बदनाम करण्यामध्ये बाहेरच्या लोकांचा हात असून ती संघटित गुन्हेगारी. संघटित गुन्हेगारीला मोका हा कायदा हा आहे ना अस्तित्वात, हा लागला पाहिजे. ह्या लोकांना मोकाच लावला पाहिजे जेणेकरून पुन्हा असलं गैरकृत्य करायची कोणाची हिंमत होणार नाही. कारण आम्ही भारतीय जनता पार्टी सगळे पदाधिकारी एक पत्र आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना देणार आहे. संघटित गुन्हेगारी लोकांच्या जीवाशी खेळत असणारे लोक यांना मोकाच लावा, मोक्यातून हा कोणी सुटला नाही पाहिजे. यांच्या सगळ्या संपत्त्या यांचे सगळे खाती सील करून टाकायला अजिबात हा प्रत्येक नागरिकांनी हा प्रत्येक प्रसंग जर बघितला तर पुन्हा आयुष्यात कोणाची हिंमत होणार नाही आणि असला भेसळयुक्त कारभार करण्यासाठी पुढे येणार नाही आणि असे लोक जन्माला पण येणार नाही. इतकी कडक कारवाई करून यांना मोका लावा जेणेकरून महाराष्ट्रातले सगळे लोक याच्यावर समाधान व्यक्त करतील मोठ्या प्रमाणात. तर मग तुम्ही मागाशी कर्करोगाचा उल्लेख केला तर ह्या सगळ्या सिंडिकेटमधून आपला पुणे जिल्ह्याचा आपला परिसर एक प्रकारे आरोग्याच्या व्हेंटिलेटरवरती येऊन बसलेला आहे असं मला वाटतं. येऊन बसला नाही. मला आता या 3-4 वर्षामध्ये पहिले मला फोन यायचे, वर्षातून 1-2 कर्करोगाचे पेशंट भेटायचे. आताची परिस्थिती अशी आहे, मध्ये आम्ही कर्करोगाबद्दल शिबिर पण घेतलं होतं, त्याच्यामध्ये 2 पेशंट सापडले होते. असे महिन्याला कर्करोग डायग्नोस होण्याचं प्रमाण म्हणजे किमान माझ्या माहितीनुसार आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये 8 ते 9 लोकांना कर्करोग डायग्नोस होतो या एका महिन्यामध्ये. म्हणजे असे याचं प्रमाण हे दुर्मिळ असायचं. जुन्या काळी असं चुकून एखाद्याला रक्ताचा कॅन्सर व्हायचा, परंतु आता अशी परिस्थिती आहे, लहान मुलगा असो, निर्व्यसनी असो आणि चांगल्या पद्धतीचं घरचं खाणारा जरी असला तरी त्याला कर्करोग होतो. त्याची ही कारणं, असं एक घर नाही की ज्याचं दूध वापरत नाही, प्रत्येक घरामध्ये दुधाचा वापर असतो. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनीही थोडंसं सावध राहिलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं दूध कुठून मिळते त्या पद्धतीने त्यांना तिथूनच दूध घेतलं पाहिजे. अन्न सुरक्षाचे जे विधेयक संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 8508. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे AKLGavkari@gmail.com.